चला तर बाल दोस्तांनो, आता जाऊयात आपण 5ची कसोटीकडे. 5ची कसोटी म्हणजे काय? डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5. 5ची कसोटी. आता 5ची कसोटी काय? जस्ट युनिट्स प्लेस. हे बघा इन शॉर्ट लिहिलं आहे. दॅट इज नॉट अ मॅथमॅटिकल लँग्वेज. हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी लिहून दिलेलं आहे. जस्ट युनिट्स प्लेस द डिजिट्स आर 0 और 5. 5च्या कसोटीमध्ये काय मॅटर करतं की युनिट प्लेसवरती एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. जर कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेसवर 0 किंवा 5 असेल तर यस, दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 कम्प्लिटली. आता फॉर एक्झाम्पल जर 5चाच पाडा म्हटला ना आपण, तर बघा इथे लिहिलेलं आहे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 36 5 3 7 35 5 48 5 9 45 5 10 50 आणि लाईक दॅट. 5च्या टेबलमध्ये एकदा 5 एकदा 0 5 0 5 0 5 0 5 0 5 0 5 0 5 0 हे येतच राहणार आहेत 5च्या टेबलमध्ये. इन शॉर्ट म्हणजेच काय की 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कुठे लागू पडते? ज्या संख्यांच्या युनिट प्लेसवरती, जस्ट युनिट प्लेसचा. टेन्स, हंड्रेड्स हे प्लेस इथे मॅटर करणार नाहीत. जस्ट युनिट्स प्लेस. फॉर एक्झाम्पल बघा आता ही संख्या 395. याच्या युनिट प्लेसवरती 5 आहे म्हणजे दिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5. आता बघा एवढी मोठी संख्या, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 4,05,500 एवढी संख्या मी बघणारच नाही. मला फक्त इथे युनिट प्लेस दिसतं. युनिट प्लेसवर 5 आहे ना म्हणजे दिस नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. 8090 0 आला ना, ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. 3335 5 आला ना, ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. मुद्दा मी ते 7 घेतला आहे. 37,557 7 आला ना, बघायचंच काम नाही, जाणारच नाही याला 5 पूर्ण भाग. याच्या लक्षामध्ये निशेष भाग सांगितलं ना तुम्हाला की ज्या वेळेला शेवटची बाकी 0 0 येते त्यावेळेला आपण त्याला म्हणू की निशेष भाग जातो. मग 5ची कसोटी काय असते? 5ची कसोटी की जर युनिट प्लेसवर 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 पूर्णपणे विभाज्य असते. ओके.